नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना यावर्षी संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार देशात केवळ 4 व्यक्तींना देण्यात आला आहे। यात नंदुरबार जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर हिना गावित यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। प्राइम पॉइंट फाउंडेशन मार्फत 5 वर्षातून एकदा दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार 7 वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना जाहीर करण्यात आलाय। जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाल्यानं जिल्ह्यातून खासदारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ग्रामीण डाक सेवकांच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलाय। आज 15 डिसेंबर 2023 शुक्रवार रोजी नंदुरबार शहरातील मुख्य डाकघरासमोर ग्रामीण डाक सेवकांनी धरणे आंदोलन केले। त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत। 8 तास काम देऊन सर्व शाखा कार्यालयांचे विभागीकरण करण्यात यावे। विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनसह सर्व लाभ देण्यात यावे। कमलेश चंद्र समितीच्या अहवालातील सर्व शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। 180 दिवसांची सहशुल्क रजा मंजूर करावी। यासह विविध अशा 10 मागण्या असून या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ग्रामीण डाक सेवक च्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आला असून आज पार पडलेल्या या धरणे आंदोलनात ग्रामीण डाक सेवकांचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष जगदीश अहिरे, विजय पाटील, प्रकाश कुलकर्णी, पीतांबर कुंभार, नितीन पाटील आदींचा समावेश होता। आज आमचा 4था दिवस आहे। अखिल भारतीय डाक सेवक संघटना आम्ही एक संप पुकारलेला आहे। आमच्या 10 मागण्या आहेत, त्याच्यामधून एक 8 तास काम देऊन सर्व शाखा कार्यालयामध्ये विभागीय करावे, विभागीय कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शनसह सर्व लाभ द्यावे। बरोबर, कमलेश चंद्र समितीच्या ज्या अहवालातील ज्या शिफारशी आहेत त्या तात्काळ अंमलबजावणी करावी। विभागीय कर्मचाऱ्याप्रमाणे 1/1/2016 पासून सेवा ज्येष्ठतेनुसार आधारित एक TRC निश्चित करावा। ग्रॅज्युटी सूत्रानुसार GDS ग्रॅज्युटी वाढवावी। कमाल मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवावी। 180 दिवसाची निःशुल्क रजा मंजूर करावी। 12-24-36 सेवा पूर्ण झालेल्या ग्रामीण डाक सेवकांना कालबाध्य आर्थिक वाढ मंजूर करावी। GDS आणि त्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधांची तरतूद करण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। म्हणजे आज आमचा 4था दिवस आहे। सर्व जवळजवळ 70% कर्मचारी आम्ही संपावर आहेत। तरी आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप बेमुदत चालू राहील। संपात किती कर्मचारी सहभागी? संपात जवळजवळ आमचे ऑल इंडियामध्ये संप पुकारला गेला आहे। सर्व 100% संप यशस्वी झालेला आहे। म्हणजे 100% संपात सर्व कर्मचारी सहभागी आहेत आणि इथं पण नंदुरबार विभागात 70% आहे। म्हणून आज आमचा 4था दिवस आहे आणि संप चालूच राहील। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही मागे घेणार। 20 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार शहरात जनजाती सुरक्षा मंच देवगिरी ब्रांचच्या वतीनं उलगुलान डिलिस्टिंग महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 10 वाजता शहरातील मार्केट यार्ड परिसरातून महारॅली या संदर्भात काढण्यात येणार आहे। या माहितीसाठी आज दिनांक 15 डिसेंबर 2023 शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथील जनजाती सुरक्षा मंच देवगिरी ब्रांचच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला जनजाती सुरक्षा मंचचे प्रवक्ता युवराज लांडे, प्रांत संयोजक कल्पेश पाडवी, सहसंयोजक वीरेंद्र वळवी, सहसंयोजक मौल्या गावित, गणेश गावित आदी उपस्थित होते। उलगुलान डिलिस्टिंग महारॅली संदर्भात सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। येत्या 20 डिसेंबर रोजी डिलिस्टिंग महारॅलीचं आयोजन नंदुरबारमध्ये केलेलं आहे। या संदर्भात आमची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये साधारणपणे ते डिलिस्टिंग विषय काय आहे या संदर्भाने थोडीशी चर्चा झाली की जो आदिवासी स्वतःच्या रोजी परंपरा, प्रथा, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, पूजा पद्धती, सण त्योहार वगैरे याचा त्याग करून परधर्मामध्ये गेलेला आहे। आपल्या सगळ्या परंपरा सोडून अशा व्यक्तीला वा अशा समूहाला आदिवासींच्या कॅटेगरीतून अनुसूचित कॅटेगरीतून बाहेर काढावं या पद्धतीची मागणी या डिलिस्टिंगच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आज दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी शुक्रवारी समस्त आदिवासी जनसमुदाय नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं
नंदुरबार तहसील कार्यालयासमोर 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या जनजाती सुरक्षा मंचच्या डिलिस्टिंग महासंमेलनाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की जनजाती सुरक्षा मंच देवगिरी प्रांतच्या वतीनं नंदुरबार शहरात 20 डिसेंबर रोजी डिलिस्टिंग महासंमेलन संपन्न होणार आहे। या संमेलनाला शासनानं परवानगी देऊ नये। या संमेलनाला नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी संघटनांचा समाजाचा विरोध असून हा विरोध दर्शवण्यासाठी समस्त आदिवासी जनसमुदाय नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं आज नंदुरबार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात दिलीप नाईक, रोहिदास वळवी, मालती वळवी, प्रियंका पाडवी, पंकज वळवी, पंडित तडवी, राजकुमार वळवी, रवी पाडवी, वासुदेव गांगुडे, गणेश वसावे, भीमसिंग वळवी, लालसिंग तडवी आदी उपस्थित होते। 20 डिसेंबरला जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने नंदुरबार या ठिकाणी उलगुलान महासंमेलनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। सदरचं आंदोलन हे समस्त आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहे त्यामध्ये प्रमुख मागणी जी आहे ती डिलिस्टिंगची आहे आणि दुसरी मागणी त्यालाच लागून जो संदर्भ आहे तो धर्मांतरित आदिवासींच्या संदर्भामधला आहे। ह्या दोघांच्या सवलती काढून घ्याव्यात यासाठी म्हणून खरं तर हे महासंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। सदरचं महासंमेलन घेऊच नये, त्याला परवानगीच देऊ नये यासाठी गेल्या आठवड्यापासून समस्त आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या सर्वांना आम्ही निवेदनं दिलेली आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही। म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 6 तालुक्यांमध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर प्रमुख मागणी आमची हीच आहे की त्या महासंमेलनाला परवानगी देण्यात येऊ नये, कारण ती जर परवानगी दिली तर आदिवासी जो हिंदू आदिवासी म्हणून आहे आणि धर्मांतरित ख्रिश्चन किंवा मुस्लिम आदिवासी आहे त्या दोघांमध्ये तेढ निर्माण करायची असा त्यांनी हे सुरू केलेलं षडयंत्र आहे आणि म्हणून सरकारने वेळीच त्यांना पायबंद घालावा अशी आमची मागणी आहे। श्री खंडेराव महाराज मंदिराची प्राण प्रतिष्ठा। नंदुरबार जिल्ह्यातील खर्दे खुर्द गावात खंडेराव महाराज यांच्या मंदिराची नवीन वास्तू उभारण्यात आली। जसे चंदनपुरी मालेगाव जवळ भाविक गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जातात तसे या ठिकाणी भाविक गोंधळाचा कार्यक्रम करू शकतील अशी सविस्तर माहिती गावाचे सरपंच सौ आरती नितीन पाटील व उपसरपंच नगराज विश्वास पाटील तसेच समस्त ग्रामस्थ यांच्याकडून मिळाली। 15/12/2023 रोजी मिरवणूक काढून खंडेराव महाराज तसेच बानू आई आणि म्हाळसा आई यांचेही मूर्तीची स्थापना करण्यात आली। झुंजार क्रांती न्यूजसाठी आनंदा चित्ते, खर्दे, नंदुरबार। नमस्कार। डोंगरगाव येथे पहाटेच्या सुमारास आनंदराव पाटील यांच्या राहत्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 1.5 ते 2 लाख रुपये चोरी केल्याची घटना घडली आहे। अज्ञात चोरटे वडचिल रस्त्याने येताना ग्रामपंचायतच्या लावलेल्या CCTV मध्ये दिसत आहे। ह्या चोरीमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण दिसून येत आहे। तरी संबंधित पोलीस विभागाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे। झुंजार क्रांती न्यूजसाठी नरेश शिंदे, डोंगरगाव। दरवाजाचा कुलापा सोडून मध्ये प्रवेश करून मधल्या खोलीत घुसून गोदरेज कपाटाचे दोन्ही लाभ तोडून आणि त्या कपाटात जे होतं ते सगळं घेतलं। नंतर पेट्या वगैरे उघडल्या, कोठ्या उघडल्या, सगळं पाहून सगळं बाहेर फेकून त्याप्रमाणे गेले। शोधून झाला 17,000 रुपये ते गेले। 5 आमचे 2 कॉईन होते ते गेले आणि एक अंगठी आणि कानातलं तिच्यात काय असेल ते गेले।